गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज होता गुरुवार, स्वामींचा वार आणि त्याचबरोबर माझ्या सुट्टीचा दिवस. सकाळी लवकर उठून दर गुरुवारचे रिच्युअल्स आठवून मस्त अशी खिचडी बनवली, बाईसाठी भेंडी चपाती बनवली आणि पार्थला आणि बाईला घरी सोडून आम्ही निघालोय शॉपिंगला. सगळ्यात पहिले आम्ही झुडिओला आलो, कारण मला आणि पार्थला डेली यूजसाठी कपडे घ्यायचे होते. झुडिओमध्ये आलं की आपल्याला घ्यायच्या असतात 1-2 वस्तू आणि कधी 10 वस्तूंचं बिल बनतं ना, ते पण समजत नाही. तुमच्यासोबत पण असं होतं का? माझ्यासोबत तर नेहमी होत असतं. आल्यावर पारचे कपडे म्हटलं की चॉईस त्याच्या बाबांचीच असते आणि मी पण काही त्या बापलेकांमध्ये कधी इंटरफेअर करत नाही. तसं तर आता पाचच्या बड्डेला व त्याच्या मावशी मामाच्या लग्नात आम्ही खूप सारी शॉपिंग केली होती. म्हणून आता मी ठरवलं की साडी वगैरे न घेता डेली यूजसाठी कपडे घ्यावेत आणि पार्थला पण आम्ही डेली यूजसाठीच कपडे घेणार होतो. जिथे 1-2 ड्रेस घ्यायचे असं ठरवलं होतं आणि 3-4 ड्रेस घेतलेत. त्यानंतर पाठच्या बाबांनी स्वतःसाठी टी शर्ट्स बघितलेत, पण त्यांना पसंत नाही पडली. खूप फोर्स केल्यानंतर त्यांनी एक टी शर्ट घेतला. तोपर्यंत मी माझ्या किचनसाठी वस्तू बघत होते, पण मला एवढं काही आवडलं नाही. आपल्या बायकांचं ना खरंच असं मॉल वगैरेमध्ये गेलो ना की पहिले आपल्याला आपलं किचन आठवतं. तसंच दिवाळीचे छान छान लॅम्प आणि दिवे पण होते, पण मी काही घेतले नाही कारण आमची दिवाळी असते गावी आणि इकडून तिकडे नेत बसण्यापेक्षा ना तिकडे गेल्यावर घेतलेलंच बरं असतं. झुडिओची शॉपिंग करून आम्ही दादा वहिनीच्या घरी निघालो. वहिनींना बरं नव्हतं, म्हणलं आलोच आहे तर भेटून जावं. त्यांना बरं नव्हतं तरी वर्क फ्रॉम होम चालूच होतं. खरं आजारी असलं तरी आपल्याला कामातून सुट्टी नसते. तिथे थोडा वेळ घालवल्यावर आम्ही आलो फुरसुंगीमध्ये साडी मार्केटला. आम्हाला पारच्या आत्तूला आणि आजीला साड्या घ्यायच्या होत्या. आम्ही ना जेव्हा कधी साड्यांची मोठी शॉपिंग असेल ना तेव्हा इकडेच येत असतो. छान असे मोठे मोठे गोडाऊन आहेत, त्यात वेगवेगळे साडी पॅटर्ननुसार सेक्शन पण आहेत आणि चांगल्या चांगल्या व्हरायटीज पण भेटतात आणि रेट पण इथे कमी असतात. आमच्या ताई अगोदरच बोलल्या होत्या त्यांना हेवी अशा साड्या बिलकुल पण नको होत्या, एकदम हलक्यामध्ये आणि प्रिंटेडमध्ये हवी होती. त्यानुसारच आम्ही साडी चॉईस केली आणि मी त्यांना व्हिडिओ कॉल पण केला होता आणि व्हिडिओ कॉलवर त्यांनी ही साडी चॉईस केली. त्यासोबतच आमच्या अक्कांना व बाईला 10 साड्या घेतल्यात आणि दिवसभर उन्हात फिरून फिरून भूक लागल्यावर इथे मस्त व्हेज पुलाव खाल्ला. घरी आल्यानंतर सगळे कामं साईडला ठेवून सगळ्यात पहिले मी ही साडी घालून बघितली. माझी नव्हती तरी पण मी घातली. मस्त अशी चोपून चापून बसली होती आणि मिऱ्या पण एकदम छान अशा जास्त आल्या होत्या, म्हणजे साडी एकदमच छान लांब रुंद होती. मला तर आवडली. आता बघू ताईला आवडते की नाही. सहसा मी साड्या जास्त घालत नाही, पण घातल्या तरी ना मला अशा हलक्या फुलक्या साड्या घालायला आवडतात, जेणेकरून आपल्याला साडीमध्ये काम पण पटपट करता येईल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. बाय.